Raja
Yes,
जनिहिता पंडित जनिहिता पंडित सांडूनी गेले जनिहिता पंडित सांडूनी गेले जनिहिता पंडित सांडूनी जनिहिता पंडित सांडूनी गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले जनिहिता पंडित सांडूनी गेले जनिहिता पंडित सांडूनी गेले कयाहुनी उत्पन्न तो कोण आहे कयाहुनी उत्पन्न कयाहुनी उत्पन्न तो कोण आहे घरी सर्व जाणीव सांडूनी राहे घरी सर्व जाणीव सांडूनी राहे घरी सर्व जाणीव सांडूनी राहे जनिहिता पंडित सांडूनी गेले जनिहिता पंडित जनिहिता पंडित जनिहिता पंडित सांडूनी गेले तारुण धर धर दानी तारुण धर धर दानी तारुण धर धर दानी तारुण अवधूत चिंतन श्री येता इथे एकापेक्षा एक असे कलाकार आहात आता इथे मंजित होता कुठेतरी गायब झाला आपण इथे सगळे कलाकार आहात एकापेक्षा एक असे कलाकार आहात आणि आज कुठला दिवस आहे हो आज कोणाचा दिवस आहे हो सांगा भाऊ काका आज काय आहे त्यांची मग आवाज एवढा कमी एकदा मोठ्याने गजर होऊ द्या अवधूत चिंतन श्री
म्हणजे काय होतं मग, तुम्हाला बघून मग मलाही झोप येते, मध्ये मध्ये गजर आम्हाला करावा लागतो. खऱ्या अर्थाने समाजाचे हित पाहणारे समर्थ रामदास स्वामी, खऱ्या अर्थाने सर्व समाजाचे हित पाहणारे समर्थ रामदास स्वामी आजच्या श्लोकामध्ये सांगतात, जनहित पंडित सांडून गेले, जनहित पंडित सांडून गेले. आजपर्यंत अनेकांनी उपदेश केला, तसाच तो अनेकांनी ऐकला सुद्धा, परंतु त्यातून अपवाद सोडला तर काहीही निष्पन्न झाले नाही. काही वक्त्यांची भाषणे ऐकली की वाटतात हे कोणी संत असतील, सज्जन असतील, चांगले कार्य करणारे असतील, पण नंतर लक्षात येते की ते फक्त बोलतात. काहीचे विचार ऐकले की वाटते हा चांगले कार्य करणारा असावा, मोठा सज्जन असावा, पण नंतर लक्षात येते की तो फक्त बोलतात, आपण काहीही करीत नाही. अहो कितीतरी लोक म्हणतात की गोरगरिबांचे कल्याण झाले पाहिजे, जनतेचा विकास झाला पाहिजे, आपली धर्म संस्कृती टिकली पाहिजे, जे काही आहे ते आपण सर्वांचे आहे असे म्हणतात. पण श्रोते हो, अहो गरिबी मात्र तिथेच आहे. आज पक्षपात आणि भ्रष्टाचार वाढला, जाती वाढतच गेल्या. आपली धर्म संस्कृती, कला संस्कृती, भजन, फुगडी, धालो, ही सर्व संस्कृती आपण जर आचरणात आणली तरच ते टिकेल. फक्त स्पर्धेपुरता हे नसावे, ते जीवनाचे ध्येय असावे. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात की जे काही आहे ते आपण सर्वांचे आहे, जनतेचे आहे असे म्हणतात, पण वागतात मात्र स्वतःच करतात आणि आपल्याच लोकांचा विचार करतात. म्हणजे ही सर्व माणसे जनहित सोडून गेले. अहंकार हा खूप वाईट आहे हो. अहंकारामुळे माणूस आज ब्रह्म राक्षस होऊन बसला आहे. अहो ज्ञान आहे, कला आहे, विद्वत्ता आहे, पण त्याचबरोबर अहंकार सुद्धा आहे, मीपणा सुद्धा आहे. आणि हा अहंकार आपल्या भक्ताला लागू नये म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा.
वाटतंय की ते गर्दी कमी आहे, पण गर्दी मात्र तुमचा प्रतिसाद म्हणून मला सुद्धा ऊर्जा मिळते हो. काय सांगावं, सुरुवातीला असंच होतं हो, असंच होतं. म्हणजे सुरुवातीला एक कीर्तन भवानी जय जय रामकृष्ण म्हणायला सुरुवात केली, हे तिघ माणसं, साऊंडवाला 4, भटजी बुवा 5, हे पंच प्राणी मिळूनच कीर्तनाला सुरुवात करतात. हो, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, नंतर 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 गर्दी वाढायला लागते. नवरात्राची गोष्ट आहे. त्या गेल्या नवरात्रामध्ये माझं कीर्तन होतं भूमामध्ये. फक्त 3 लोक आम्ही आणि तो एक ऑर्गनायझर, 4 लोक मिळून 4 लोकांनी कीर्तनाला सुरुवात केली. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम राम कृष्ण हरी, जय जय राम. सुरुवातीला 4 लोक, अर्ध्या तासाने मग 10 लोक, परत अजून 15 मिनिटांनी 40 लोक. जसं जसं कीर्तन संपत आलं 100 ते 150 लोक. माझं कीर्तन झालं, भुवांचं कीर्तन झालं, भुवांचं काम संपलं. नंतर घुमट आरती. तर म्हटलं घुमट आरती आमच्या गोव्याच्याच आहे म्हणून 2 घुमट आरत्या म्हटलं ऐकून झालं. आता कीर्तन संपता किती लोक होती? 150 लोक. बघा बुवा, कीर्तन संपता 150 लोक होती. घुमट आरती सुरुवात झाली, लोक वाढायला लागले. 9:30, 250 लोक झाले. घुमट आरत्या सुद्धा संपल्या आणि त्याच्यानंतर दांडिया. अहो एवढे लोक झाले तुम्हाला सांगू पडते बुवा. अहो 1000 लोक त्या हॉल मध्ये जमा झाले. अरे एवढी गर्दी झाली, अहो मला बाहेर जाताच येईना. माझे ते बिचारे 2 साथीदार, त्यांनी काय करावं, पेटीवाला असं घेतले खिशात, आला मागे आणि त्या लोकांना असं घेऊनच चालला पुढे. पेटीवाला सुटला डबलची 30 घर. आता त्या सापडलो मी. तुम्हाला सांगू, अक्षरशः नाके 9 आले तिथून बाहेर जाताना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य. आणि तिथली लोक दांडिया बघताना, तुम्हाला सांगायची गरज नाही कशाला का हो, जसे काय आपल्याच घरातील लोक दांडियामध्ये खेळत आहे. कीर्तनाला 4 लोक पण दांडियामध्ये. म्हणजे काय, आज आपली संस्कृती आज आपण हरवत चाललो आहे. आज आपल्याला देव नको आहे आणि या अहंकारामुळे आज आपण ब्रह्म राक्षस होत चाललो आहे. लक्षात घ्या, ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, कला आहे, पण त्याच बरोबर अहंकार आणि मीपणा सुद्धा आहे. पंडित वेगळा आणि शब्द पंडित वेगळा. आज शब्द पंडित खूप आहेत जे गोड गोड बोलून लोकांना फसवतात, खोटी आश्वासने देतात. आणि खरा पंडित म्हणजे तो समदर्शी असावा, ज्ञानी असावा. हे आपण बघायला पाहिजे, तपास केला पाहिजे. नाहीतर वरून सज्जन, वरून संत, पण आतून भोंदू असतो. हो, देवाच्या भक्तीचे आणि उपासनेचे सोंग घेणारे आणि करणारे खूप असतात. म्हणून कवी म्हणतात, अंगी लावणी आराखत, अंगी लावणी आराखत, अंगी लावणी आराखत. अंगी
श्रोते हो, कपाळाला भस्म, गळ्यात रुद्राक्षमाळा, सोवळे नेसला, उपरणे घातला म्हणून कोणी पंडित होत नाही. ते पांडित्य आचरणात आणणे खूप महत्वाचे आहे, लक्षात घ्या. नुसती वाचाळ बडबड नको, गप्पा गोष्टी नको, कार्य हवं, कृती हवं. पण ह्याकरता परमेश्वराची निस्सीम भक्ती आपल्याला करावी लागेल. कवी म्हणतात, केचित् केवलया भक्त्या वासुदेव परायणा अघं धुन्वन्ति कारसेन निहारमिव भास्करः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रय महाराज की. हो, भगवंताच्याच आश्रयाने राहणारे भक्त केवळ सूर्य जसे धोके भक्तीने नाहीसे करतो, त्याप्रमाणे आपली सर्व पापे भक्तीने नाहीशी होतात. ज्या मार्गावरून सुशील साधू लोक चालतात, तो भक्ती मार्गच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ, कल्याणकारक आणि भयरहित आहे. आज ईश्वराच्या प्रत्येक भक्ताने जो स्वतःला ईश्वराचा भक्त मानतो, हा देव माझा आहे असे बोलतो. ईश्वराची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करणाऱ्या किंवा भक्ती करणाऱ्या भक्तांनी आज आपल्या देवाला काय पाहिजे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मंदिरात हरिनाम चाललं पाहिजे. मंदिरातील होणारा प्रत्येक कार्यक्रम हा माझ्या देवाला आवडणाराच असावा, असा दृढ भाव असला पाहिजे. हीच खरी भक्ती. कवी मोरोपंत आर्यमध्ये वर्णन करतात, भक्ती विना वशनो हे, भक्ती विना वशनो हे, वीणाने वा मृदंग नादाने. कन्यादान फलाते पावे कैसा मृदंग नादाने. भक्ती विना वशन हे, वीण्याने वा मृदंग नादाने. गायन म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, या तीनही कला सादर करीत असताना लोकांना आवडेल यापेक्षा माझ्या देवालाच आवडेल अशा श्रद्धेने, पूर्ण भावनेने, अगदी मनापासून करावे, तरच देवाचे. देवाच्या उपासने थाटमाट मुळीच नको. मुळीच नको. संत श्रेष्ठ कवी एका अभंगातून म्हटलं आहे, सांगड बांधारे बांधारे भक्तीचे, सांगड बांधारे बांधारे भक्तीचे. नारायण नामाचे, नारायण नामाचे. सांगड बांधारे बांधारे भक्तीचे, सांगड बांधारे बांधारे भक्तीचे. नारायण नामाचे, नारायण नामाचे. आपल्याला मोज मजे करता बोलावणारे, ओढणारे, खेचणारे, नेणारे खूप असतात. तरी सुद्धा खऱ्या भक्ताने आपली खरी भक्ती कधी सोडू नये असे संत सांगतात. वाईट विषयाच्या वासनेमध्ये आज बरेच लोक रंगून जातात.
म्हणजे वाईट संगत. एकदा का आपण वाईट संगतीच्या लोकांमध्ये आलो तर आपला वाटोळा व्हायला वेळ लागणार नाही हो. हा वाईट संगतीचा परिणाम आणि चांगल्या लोकांची संगत याच्यात किती फरक आहे तो पहा. म्हणजे चांगल्या लोकांची संगत झाली तर आपण कुठे जाऊ शकतो, आपलं कसं भलं होऊ शकतं. म्हणजे काय झालं की एके दिवशी नारद मुनी नाम घेत 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 भगवान विष्णूकडे आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. आज नारायण करून आपल्याला वाईट संगत आणि चांगली संगत याच्याबद्दल फरक काय तो आपल्याला कळेल. अशाच एके दिवशी नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले. नाम घेत घेत भगवान महाविष्णूकडे गेले आणि असं नाम घेत घेत नारायण 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 भगवंताजवळ पोहोचले. भगवान विष्णूने नमस्कार केला. देवा नमस्कार करतो. देवा मला एक प्रश्न होता. सुसंगतीचा परिणाम चांगला असतो म्हणे. संतांचे दर्शन घेतल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात असे आपण म्हणतात. पण हे संत माणूस सज्जन माणूस ओळखायचे कसे हो, ओळखायचे कसे? सत्संगतीचा महिमा काय ते आम्हाला सांगायचं. असे म्हणताच भगवान महाविष्णू म्हणाले, नारदा तू एक काम कर, तू पृथ्वीवर जा, तू पृथ्वीवर जा आणि तिथे विष्णुदत्त नावाचा भटजी असेल आणि त्या भटजीच्या पडवी एक पिंजरा आहे आणि त्यात एक पोपट आहे. बघा हा, बघा हा, विष्णुदत्त भटजीकडे जा, त्याच्या पडवीत एक पिंजरा आहे आणि त्यात एक पोपट आहे. त्या पोपटाला तुझा प्रश्न जाऊन विचार. बरं म्हणाले आणि नाम घेत घेत नारायण 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 विष्णुदत्तांच्या घरी आले, नमस्कार केला आणि त्या पोपटाला विचारलं, अरे पोपटा, सुसंगतीचा महिमा म्हणजे काय हो, त्याचा फायदा काय, चांगल्या संगतीचा फायदा काय ते मला सांगा. आणि हे विचारलं मात्र तो पोपट मरून पडला. आशीर्वाद दे मला, जन्म आशीर्वाद तर खरं तर आम्हाला पाहिजे. तुमच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथे आहोत. असो श्रीराम. नारद मुनींनी त्या पोपटाला आपला प्रश्न विचारला आणि तो प्रश्न विचारताच तो पोपट मरून पडला. नारदाला फार वाईट वाटलं. अशा रीतीने बरीच वर्ष गेली. परत नारद मुनी भगवान विष्णूकडे आले आणि घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला. म्हटलं असं होय, बरं ठीक आहे, तू एक काम कर, परत पृथ्वीवर जा, तू परत पृथ्वीवर जा आणि तिथे अमुक जागेवर एका कुंपणावर तुला सरडा दिसेल आणि त्या सरड्याला तुझा तो प्रश्न विचार, म्हणजे तुझं उत्तर तुला मिळेल. बरं म्हटलं. परत नारद मुनी नाम घेत 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 पृथ्वीवर आले. भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे तो सरडा त्यांना दिसला. सरड्याला पाहताच त्याने प्रश्न, नारद मुनीने तो प्रश्न त्याला विचारला, अरे बाबा, सत्संगतीचा महिमा म्हणजे काय रे?
आणि हा प्रश्न विचारलाच तो सरडा सुद्धा मरून पडला. बघा, तो सरडा सुद्धा मरून पडला. नारदाला काय करावे ते करा. आधी मी त्या पोपटाला प्रश्न विचारला, तो पोपट मरून पडला. नंतर या सरड्याला प्रश्न विचारला, तो सरडा सुद्धा मरून पडला. अशा रीतीने बरीच वर्ष गेली. परत नारद मुनी भगवान विष्णूकडे आले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. देवा, तुला जर माझे उत्तर द्यायचे नसेल तर नको सांगू बाबा. तेव्हा भगवान विष्णू काय म्हणाले, ओ नारदा, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? म्हटलं हो, तो कायम असू दे. आता तू एक काम कर, परत तू पृथ्वीवर जा आणि तिथे यशोधर नावाचा राजा आहे, त्याला नुकताच पुत्र रत्न प्राप्त झाला आहे, त्याच्या नातवाला तू हा प्रश्न विचार. आता हे ऐकताच नारद घाबरला. आधी मी पोपटाला विचारलं, तो पोपट मरून पडला. नंतर मी सरड्याला विचारलं, तो सरडा सुद्धा मरून पडला. आणि आता जर या नातवाला प्रश्न विचारलं तर हा राजा काय मला सोडणार नाही हो. पण त्याची देवाची भक्ती होती. तो परत पृथ्वीवर आला, राजाच्या दरबारामध्ये आला आणि नुकताच त्याच दिवशी त्या राजाच्या नातवाचं बारसं होतं. नारद मुनींनी नमस्कार केला. त्या राजाने नारद मुनींची पूजा केली. अशा रीतीने बरेच वेळ गेला आणि वेळ न दवडता नारद मुनींनी तो प्रश्न त्या मुलाला विचारला. अरे बाळा, सत्संगतीचा महिमा म्हणजे काय हो? चांगल्या संगतीचा परिणाम काय? हो, काय आश्चर्य, तो 12 दिवसाच्या मुलाची वाचा फुटली. म्हणाला, नारद मुनी प्रणाम करतो. मागच्या जन्मी मी सरडा होतो, मागच्या जन्मी मी सरडा होतो. तुमचं दर्शन झालं आणि त्या योनीतून मला मुक्ती मिळाली. नंतर मला पोपटाचा जन्म मिळाला. परत मला तुमचं दर्शन झालं आणि त्या जन्मातून मला मुक्ती मिळाली. आणि अशा तऱ्हेने चांगल्या लोकांचे म्हणजे तुमची संतांची सज्जनाची संगत मिळून मिळून मला दुर्लभ असा हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. म्हणजे काय, देव आपल्याला सांगतात की चांगल्या लोकांची संगत, चांगल्या संतांची संगत सुद्धा जरी आपण ठेवली तर आपला भला होऊ शकतो, आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून वाईट विषयाच्या वासनेमध्ये आज बरेच लोक रंगून जातात. वाईट विषयाच्या रसपानामुळे, वाईट ऐकण्यामुळे, वाईट बोलण्यामुळे मनुष्यात भगवंताच्या हरिनामामुळे कथा म्हणा, कीर्तन म्हणा, भक्ती म्हणा, उपासना म्हणा, या सर्वांपासून दूर फेकला गेला आहे. तुझ्या कीर्तनाच्या रंगात देवांतरलो. खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या आड, आपण आनंदाच्या आड आपणच कारणीभूत असतो. म्हणजे चांगले वागलो तर तो आपला मित्र असतो आणि वाईट वागलो तर तो आपला शत्रू. म्हणून त्याकरता परमेश्वराच्या प्राप्ती करता, परमेश्वराच्या कृपे करता हरिभक्तीचा मार्ग स्वीकारावा असे संत सांगतात. लाईफ इज झिरो. आपण जे काही करतो, जे काही आपण कर्म करतो तो वरून देव बघत असतो. चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं मिळेल आणि वाईट कर्म केलं तर आपलं वेळ लागणार नाही हो. श्रोते हो, एक वेळ देव आपल्याला माफ करेल, पण आपले कर्म आपल्याला कधीच माफ करणार नाही. लक्षात घ्या, कधीच करणार नाही. जरी भले कोणाचे शक्य न तरी वाईट कुणाचे न करावे. जरी भले कोणाचे शक्य न तरी वाईट कुणाचे न करावे. जरी भले वाईट कुणाचे न करावे.
करावे जरी भले कोणाचे शक्य न परिमाणे कुणाचे न करावे जरी भले कोणाचे शक्य न परिमाणे कुणाचे न करावे सज्जन हो, जिथे भक्ती आहे तिथे देव आहे. नवे भक्तांच्या हृदयातच देव आहे, जे परमेश्वराचे निस्सीम भक्त आहे. कलियुगामध्ये ते जरी मनुष्य रूपात असले तरी ते देवच आहे. कवी मोरोपंत आर्यमध्ये वर्णन करतात, मी भक्तांचे हृदयी माझे हृदयी भक्त वसे, भक्ती वाचुनी जे जन मागे सप्राण भासते शवसे. जे माझी भक्ती करीत नाही पण बाकी सगळं काही करतात ते लोक, ती माणसं जिवंत असून मला प्रेतासारखे दिसतात असे भगवान गोपाल कृष्ण सांगतात. गोपिकांनी भगवान गोपाल कृष्णाची अशी भक्ती केली की त्या भक्तीच्या बळावर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर सर्व गोष्टी अशा विरवून गेल्या. राहिले ते फक्त भगवान गोपाल कृष्णाप्रती प्रेम. त्या गोपिकांचे जीवन धन्य झाले. सज्जन हो, आज आपण पूजेचा हाव खूप मोठा आणतो. नवे प्रसंगी आपण आपल्या मोठेपणाचे दर्शन घडवतो. अहो, खर्च खूप करतो. खाण्या पिण्याचा बेत तर खूपच मोठा असतो. आणि हे सर्व करीत असताना आपण कोणी मोठे आहोत, चांगले कार्य करणारे आहोत असा अहंभाव मनात बाळगतो. आणि परिणाम मग पूजा अनुष्ठान झाल्यासारखे होते. पण श्रोते हो, यात आपण एक रूप झालो नसल्याने देवाची कृपा आपल्यावर होत नाही. याकरता आपण आचाराने, आपण विचाराने शुद्ध असणे अतिशय महत्वाचे आहे. त्याकरता भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे, त्या दत्तात्रयांचं नाम घ्यायला पाहिजे. दत्त निरंजन गा सरोदित, दत्त निरंजन गा सरोदित, दत्त निरंजन गा. सच्चरणाचे डोळ्यांचा
दत्त निरंजन गा सर्वातीत दत्त निरंजन गा. त्या दत्ताचं नाम घ्या. माझं जो कोणी नाम घेईल त्याचा उद्धार निश्चित आहे असे स्वतः दत्तात्रय महाराज आपल्याला सांगतात. अहो देव आणि भक्त यांचे नाते म्हणजे अतूट आहे. आज खरे भक्त तयार व्हायला पाहिजे. आज आपण जे पाहतो की त्यातून लक्षात येते की मंदिरे खूप आहे, सभा मंडप खूप आहेत, हो पैसा कोणाकडे नाही, हो सगळ्याकडे आहे. परंतु तेच मंदिर, तेच देवस्थानचे सभागृह जर हरिनाम घेणाऱ्या भक्तांनी भरेल तोच आपल्या जीवनातील सुदीन समजावा. आता अपवाद थोडे भक्त जर सोडले तर आपण बहुसंख्य फक्त नावाचेच भक्त आहोत. हे आपण सर्वांना बदलायला पाहिजे. खरी भक्ती जाणून घ्यायला पाहिजे. देवाच्या कृपेस पात्र व्हायला हवे. ह्याकरता आपण सर्वांनी मिळून देवाची भक्ती करूया आणि आपलं जीवन धन्य करूया. मूळ पद्या तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जनिता पंडित सांडोनी गेले, जनिता सांडोनी गेले, जनिता पंडित सांडोनी गेले, अहंकार गुणे ब्रह्मराज सधारे, अहंकार गुणे ब्रह्मराज सधारे, जनिता पंडित सांडोनी गेले, जनिता पंडित सांडोनी गेले, सांडोनी गेले, सांडोनी गेले, जनिता जनिता पंडित सांडोनी गेले, जनिता पंडित सांडोनी गेले, सांडोनी गेले, सांडोनी गेले. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवा देवीला विसावा, देवा देवीला, देवा देवीला विसावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा.
एकदा जोरदार टाळ्या होऊया दामोदर साथीदार जर चांगले असले ना तर पण कीर्तनात मजा येते. नाहीतर आम्ही काही ठिकाणी कीर्तनासाठी जातो, तुम्हाला सांगू टाकू असे साथीदार भेटतात एकदम असे वक्रतुंड, एक डाग सुद्धा त्यांचा दिसणार नाही. यांचे तर सगळेच दिसतात बघा. 32 अहो असे हसतमुख साथीदार भेटले ना तर कीर्तनाला सुद्धा मजा येते हो. आज दत्त जयंती 2 मिनिटं भजन करूया. कीर्तनाच्या परंपरेनुसार त्या भगवंताचं नाम आपल्याला घ्यायचं आहे आणि तुमचा आवाज एवढा यायला पाहिजे की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुमचा आवाज यायला पाहिजे. लक्षात घ्या. आपण गप्पा गोष्टी करताना गजाले करताना वगैरे आवाज येतो ना, कसला आवाज पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
काही काळ अशा वाजवल्या. हात मोडला, बोट मोडले, जबाबदार कोण? बुवा. काय नुसतं असं कोण आलं? तसं काही जेवलंच नाही होत का? माझं लक्ष असतं सगळीकडे. मी बोट अशी दाखवणार नाही, तुमच्यात तुम्ही समजून घ्या. त्या भगवंताचं नाम घ्यायला आवाज कशाला कमी करायचा हो? आज त्याची जयंती आहे, त्याचा जय जयकार करायला हवा. आपण टाळी कशी यायला पाहिजे? मुखाने नाम, हाताने टाळी. टाळी कशी असावी? कवी मोरोपंतांनी सुंदर असं वर्णन केलं आहे. काळी मृदुर मणीशी, काळी मृदुर मणीशी उच्चस्वरी करताळी. भाकरी करता टाळी. पूर्वीचा जमाना होता, अशी हाताने भाकरी आपण टाकायचं, हो की नाही? हो म्हणा. आता तो जमाना गेला. आता काय? लाटणं आलं. आता लाटणं सुद्धा गेलं, मशीन आलं, पीठ मळलं, तो गोळा मशीन मध्ये घातला, प्रेस केला, पोळी. टाळी मृदुर मणीशी उच्चस्वरे करताळी. भाकरी करता टाळी. प्रेमे मित्रास्ते बहु टाळी. जेव्हा आपण 4 जण मित्र खूप वेळाने भेटतो, अरे आपण जोराने टाळी मारतो की नाही, ती टाळी यायला पाहिजे. भाकरी करता टाळी. प्रेमे मित्रास्ते बहु टाळी. आता पुढचं महत्वाचं आहे. टाळा टाळी करी जो नर. जर कोणतं टाळी वाजवणार नाही त्यांच्यासाठी आहे. माझ्या करता बुवा सांगतो म्हणून तुम्ही टाळी वाजवू नका, हो देवासाठी वाजवा. टाळा टाळी करी जो नर, मग तो काळ त्यास तव टाळी. म्हणून जी टाळी शुद्ध टाळी, जन हो वाजव कीर्तनातही टाळी. मुखाने नाम आणि हाताने टाळी. अशा या भगवंताचं आपण नाम घेऊया, भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
रघुवीर समर्थ. कसं वाटलं? बरं वाटलं ना? हो ना. श्रीराम. एक दिवशी नारद सत्यलोकी, एक दिवशी नारद सत्यलोकी, जाकर सता माहिती जाणलोकी, जाकर सता माहिती जाणलोकी. एके दिवशी नारद मुनी सत्यलोकी गेले असता मोठ्या प्रेमाने मोठ्या श्रद्धेने त्याच्या मातेने त्याला हाक मारली. नारदा, अरे नारदा. मातेला पाहून नारद मुनी नमस्कार केला. क्षेम कुशल विचारलं. सावित्री मातेने नारदाला विचारलं, अरे नारदा, तू सर्वत्र फिरतोस, तेव्हा तुझ्या पाहण्यात अपूर्व असे काही पाहिले आहे काय? माते, मृत्यूलोकी अशी एक स्त्री आहे, काय म्हणून तिचे वर्णन करू? अत्रि मुनींची ही पत्नी सखी अनुसूया, हो काय त्याचे पातिव्रत्य. अहो पती सेवे वाचून तिला काहीही सुचत नाही. दिवसभर त्या पतीच्या चिंतनात असते. त्याचे पातिव्रत्य थोर आहे. आता हे ऐकता सावित्री मातेला राग आला. नारदा, मला काही माहिती नाही. ते मला काही माहिती नाही. त्या सती अनुसूयेचे सत्व हरण झालेच पाहिजे. मीच पतिव्रता स्त्री आहे. म्हणजे ते काय आला? अहंकार आला, मीपणा आला. माते, कशाला हा गर्व करताय? नारदा, ते मला माहित नाही. मला त्या सती अनुसूयेचे सत्व हरण झालेच पाहिजे. त्यावर मला काहीतरी उपाय सांग, युक्ती सांग. सावित्री म्हणे नारदाते, कोण उपाय करावा ते जरे भंगारी गर्वाने शरण आम्हाते येला. नारदा, ते मला काही माहित नाही. त्या सती अनुसूयेचे हरण झालेच पाहिजे. त्यावर आम्हाला युक्ती सांग, उपाय सांग. बर, तुम्ही ब्रह्मदेवाची प्रार्थना करा आणि त्यांना सहज म्हणजे साधूचा वेश घेऊन त्यांना अत्रि मुनीच्या आश्रमात पाठवावे आणि भिक्षा सहज स्थितीमध्ये भिक्षा मागायला सांगावे. बरं म्हटलं. आणि तेथून जे नारद मुनी निघाले ते थेट नाम घेत 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 वैकुंठाला आले.
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. अहो नारद मुनी ज्यांच्या मुखामध्ये प्रत्यक्ष वैकुंठाचं त्या वैकुंठ नायकाचं नाम सतत मुखामध्ये असतं असा हा नारद मुनी नाम घेत 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 वैकुंठामध्ये आला. नाम घेत घेत वैकुंठामध्ये आला. लक्ष्मी मातेला नमस्कार केला. लक्ष्मी मातेला पाहताच नारदांना आनंद झाला. म्हणाले नारदा, अरे सर्वत्र तुझा संचार असतो किंवा तुझ्या पाहण्यात असे काही नवलाची गोष्ट असेल तर सांग पाहू. अहो नारदांना हेच हवे होते. बोगली रमा सेतो नारदा बोगली रमा सेतो नारदा सांगदा मला ऐ तुझे कदा सांगदा मला ऐ तुझे कदा ऐ तुझे कदा कोणी रामुने ऐ तुझे कदा कोणी रामुने धन्य या जगी अतिकामिनी धन्य या जगी अतिकामिनी बोलली रमा बोलली रमा बोलली रमा. माते मृत्यूमुखी अशी एक स्त्री आहे सती अनुसूया तिचं नाव आहे. काय म्हणून तिचं पातिव्रत्य पती सेवे वाचून तिला काहीही सुचत नाही. आजच्या बाया कशा आहे पतिव्रता आहे. आपल्या नवऱ्याने जर सांगितलं कामावर जेवण वाढव काय जेवण वाढा जेवा तुम्ही. मी तालीवाड्याच्या बायकांचं सांगत नाही ना. अहो तालीवाड्याच्या बायका म्हणजे हा 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 सोज्वळ शांत नवऱ्याचं सगळं ते ऐकतात. हो म्हण असं नारदा यावर आम्हाला काहीतरी उपाय सांग. माते भगवान विष्णूंची प्रार्थना करा आणि त्यांना अत्रि मुनींच्या आश्रमात पाठवावे आणि त्यांचे सती अनुसेचं हरण करण्याला सांगावे. हरण करण्याचे त्यांना सांगावे. आणि तिथून ते नारद मुनी निघाले. ते थेट नमः पार्वती पते हर हर पार्वती मातेला पाहताच नारदाने नमस्कार केला. अरे नारदा, आज तुझा मूड जरा वेगळाच आहे. का रे बाबा, काय झालं? हो नारदांना हेच हवे होते. अहो कळीचे नारद म्हणतात त्यांना. अहो ही नुसती कळ असली त्या भगवंताच्या नामाची भक्तीची कळ. आणि आपण काय करतो, आपण नको नको ती कळ लावतो आणि मार खाऊन घरी येतो. त्या भक्तीची कळ त्या नारद मुनींची. माते तुम्हाला ऐकायचं आहे ना तर ऐका. मृत्यूलोकी अशी एक स्त्री आहे जिचं नाव आहे सती अनुसूया. तिचे पातिव्रत्य खूप थोर आहे. अहो काय म्हणून वर्णन करू. आजपर्यंत अशी स्त्री होऊनच गेली नाही. आता हे ऐकताच पार्वती मातेलाही राग आला. नारदा यावर आम्हाला उपाय सांग, युक्ती सांग. तेव्हा नारद मुनीने सावित्री मातेला आणि लक्ष्मी मातेला जो उपाय सांगितला तोच उपाय पार्वती मातेला सांगितला.
आणि नारद मुनी तिथून निसटले. आता मजा तर पुढची आहे. जेव्हा भगवान ब्रह्मा विष्णू महेश हे जेव्हा आपापल्या घरी आले तेव्हा त्या तिघांच्याही पत्नींनी एकच आकांत करून सोडला. अहो त्याने आपल्या पतीशी बोलणंच बंद करून टाकलं. आता जेव्हा आपली बायको आपल्याशी बोलत नाही तेव्हा आपल्या घरी काय असतं सांगायला नको होता मग बुवा. जेवण कठोर होता माझ्यावर सांगतो ना मी. त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. काय असतं की कीर्तनामुळे आमचं दूर दूर जाणं असतं तेव्हा रात्री आमचा उशिरा येणं असतं. त्यांच्यामुळेच आमचा चरितार्थ चालतो. ती भवानी ती जगदंबा त्यांच्यामुळेच आमचा हा संसार चालतो. हे आम्ही विसरून चालणार नाही. त्या तीनही देवीने आपल्या पतीशी बोलणंच बंद करून टाकलं. ब्रह्मदेव म्हणतो नेहमी माझ्या स्वागताला उभी असणारी आज माझ्याशी बोलत का नाहीयेस? काय झालं हेच? भगवान विष्णू म्हणाले नेहमी माझ्या स्वागताला उभी असणारी लक्ष्मी बोलत का नाही? झालं तरी काय? तिकडे पर्वतावर ही सुद्धा तीच परिस्थिती. पार्वती अगं काय झालं? कोणी तुझा अपमान केलास का? नंदिनी तुला काही म्हटलं का? तेव्हा भगवान शंकर जेव्हा आपली बायको रुसून बसते तेव्हा भगवान शंकर आपल्या कशी बायकोची मन धरणी करतात पहा. भवानी मज सांग गे तुझ साला तो कहा. अगं काय झालं सांग? कुठला तुला राग आला? तुझा विनय सुदीन मी सुगती झालो देवहा. अगं सांग झालं तरी काय? या अशी समोर येऊन बसा. समोर येऊन बसा. भगवानच्या समोर बसा म्हणजे मला सुद्धा बघायला. श्रोते जर कीर्तनकाराच्या पुढे असलं ना तर कीर्तनकाराला सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळते. तेव्हा सावित्री ब्रह्माला, लक्ष्मी विष्णूला आणि पार्वती शंकराला एक मुखाने तक्रार त्याला ऐकवली. अहो ती सती अनुसूया आमच्या प्रतिमा डाव्या पायाला बांधून मिरवित आहे. किती लांछनास्पद गोष्ट आहे ही. हे आम्हाला माहित नाही. त्या सती अनुसूयाचे सत्व हरण झालेच पाहिजे. आता पत्नीचा आदेश मानायलाच तर हवा. आणि असे म्हणून ब्रह्मा विष्णू महेश साधूचा वेश असा परिधान केला. भगव वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा. हा 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 हा. आणि ते तिघेही अत्री मुलींच्या आश्रमाकडे जायला निघाले. माई भिक्षाम दे, माई भिक्षाम दे असे तिघेही आवाज करीत करीत अत्री मुलींच्या आश्रमात आले. माई भिक्षाम दे. सती अनुसूयेने त्यांचं स्वागत केलं. या मुलीवर या हात या. देव हो तुम्हाला काय भिक्षा घालू? हे देवी आम्हाला भोजन हवंय. पण काय म्हणून आम्हाला सहज स्थितीमध्ये भोजन हवं. आणि हे ऐकलं मात्र ती सती अनुसूया विचलित झाली. अहो तिला काय करावे ते कळेना. आजपर्यंत आमच्याकडे अनेक अतिथी येऊन गेले पण आजपर्यंत अशी मागणी कोणाकडूनही झाली नाही. तेव्हा त्याने पतीचं स्मरण केलं, पतीची प्रार्थना केली, अत्री मुलींची प्रार्थना केली. बरं म्हटलं. त्याने भोजनाची सर्व तयारी केली. त्या सती अनुसूयेला कळलं की हे कोणी तेजस्वी पुरुष असतील.
भोजनाची सर्व तयारी केली आणि सहस्थितीमध्ये भोजनाचे वाढण्याकरता त्याने भोजन वाढण्याकरता त्याने कमंडलातून पाणी असं हातात घेतलं. ते तिघे असे समोर बसले जेवायला. कमंडलातून पाणी असं हातात घेतलं, आपल्या पतीची प्रार्थना केली आणि ते मंत्रयुक्त पाणी त्या तिघांवरही असं शिंपडलं आणि पाहिला मात्र त्या तीनही साधूंचे बालक रूपात रूपांतर झाले. त्या बालकांना पाहता सती अनुसूयेला आनंद झाला, त्याच्यातलं वात्सल्य निर्माण झालं. तिने आपल्या पोटाशी धरलं आणि अशा तऱ्हेने भगवान ब्रह्मा विष्णू महेश अत्रि मुनींच्या आश्रमात बागडू लागले. आणि इकडे बरेच दिवस आले, आपले पती काही घरी आले नाही म्हणून सर्व देवी चिंता करू लागल्या. आणि एवढ्यातच नारद मुनींची स्वारी तिथे आली. अहो माते, तुम्ही इथे बसून गप्पा करताय? हो, त्या सती अनुसूयेने तुमच्या पतीना बालक करून ते आपल्या मांडीवर ठेवत आहे. हे ऐकताच तिने देवींना राग आला आणि सत्व त्या अत्रि मुनींच्या आश्रमात आले. अनुसूये बाहेर आले, तिला प्रणाम केला. बऱ्या बोला आमचे पती आम्हाला दे. पती? हो, कुठले आहे? बैरागी होऊन आले होते ते. अच्छा, नुसते तुमचे पती? बर. आणि अशा प्रकारे सती अनुसूयेने त्या तीनही बालकांना समोर आणून ठेवलं आणि हे घ्या तुमचे पती. काय हो, शेवटी या तीनही देवीला अहंकार होता, मीपणा होता की मीच पतिव्रता स्त्री आहे. आता या तीनही देवीना आपला पती कोणता ते ओळखताच येईना. अदला बदल झाली तर बरेच प्रयत्न केले, मीपणा केला, अहंकार केला आणि अशा तऱ्हेने त्या तीनही देवी सती अनुसूयेला शरण आणि आपले पती त्यांच्याकडे मागवले. तेव्हा सती अनुसूयेचा कर स्पर्श होता त्या बालकांचे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये रूपांतर झाले. सती अनुसूये भगवान महाविष्णू महेश ब्रह्मदेव विष्णू महेश म्हणताय, सती अनुसूये आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. बोल, तुला काय पाहिजे? तुला पाहिजे तो वर मग आम्ही तुम्हाला देऊ. आम्हाला जर देव प्रकट झाला तर आपण काय मागितलं असतं, काय करू? आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण काय मागितलं असतं? मला एक बंगला दे, तारा 4 गाड्या दे, सोन्याने भरलेली 2 खोली दे, हे आपण मागितलं असतं ना? हो म्हणा, हो म्हणतात बघा. श्रीराम. हो, पण सती अनुसूयेने काय मागितलं? अहो देवा, प्रत्यक्ष निधी सापडला त्यापेक्षा मला आनंद तो कोणताच. प्रत्यक्ष वैकुंठ नायक आमच्या घरी येऊन अवतरून गेले आणि याची मला जाणीव सुद्धा नाही. देवा, माझं फक्त एकच मनोरथ आहे, तुम्हा तिघांसारखा मला एक पुत्र व्हावा आणि या जगाचा त्याने उद्धार करावा. आणि अशा तऱ्हेने ब्रह्मा विष्णू महेश यांनी तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि आज देव आपल्या स्वस्थाने निघून गेले. आणि अशा तऱ्हेने 9 मास पूर्ण झाले. सगळीकडे आनंदाचे वातावरण. 9 मास पूर्ण झाले आणि अशा वेळी पौर्णिमेच्या दिवशी, मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. हा परम सनातन विश्वभरूनी उरला. हा परम सनातन विश्वभरूनी उरला. गुरुदत्त हा ऋषी कुलात वखरला. गुरुदत्त हा ऋषी कुलात वखरला. हा परम सनातन विश्वभरूनी उरला. हा परम सनातन विश्वभरूनी
ब्रह्मदेव विष्णू शंकर यांच्या रूपाने अत्रि मुनींच्या घरी प्रकट झाले आणि भगवान दत्तात्रयांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी झाला. भगवान दत्तात्रय महाराज की, भगवान दत्तात्रय महाराज की, दत्तात्रय महाराज की. जनहित पंडित सांगुनी गेले, जनहित पंडित सांगुनी गेले, जनहित पंडित सांगुनी गेले, जनहित पंडित सांगुनी गेले. आजचं हे कीर्तन दत्त जयंती निमित्त मला ते कीर्तन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल या देवस्थानचे सर्व पदाधिकारी कमिटी वर्ग आणि माझ्याशी संपर्क साधणारे ज्याने हे कीर्तन 2 महिन्यापूर्वी मला कॉल केला होता या गावचे सुपुत्र श्री बाबांनी गेल्या वर्षी त्यांनी मला संपर्क साधला होता, पण गेल्या वर्षी काही कौटुंबिक कारणामुळे तिथे सेवा करायला मिळाली नाही. पण एवढ्या कृपेने त्या दत्तात्रयांच्या चरणी आज मला ते कीर्तन करण्याची संधी मिळाली. या देवस्थानाचे सर्व कमिटीवर यांना मी धन्यवाद देतो. सर्व गावकरी आणि कीर्तन करण्याकरता दोन उत्तम हातांची गरज असते. हाताचा हा म्हणजे हार्मोनियम आणि हाताचा त म्हणजे तबला. हार्मोनियमवर श्री दामोदर नाईक आणि तबल्यावर अजित पडते. उत्कृष्ट असे दोघे कलाकार आहात. तरी रंग ते कीर्तनात भरतात, त्यांच्यामुळेच आम्हाला ऊर्जा मिळते. आणि तुम्ही सर्व श्रोता वर्ग जे काही आहे ते भगवंताचे आहे, जे काही आहे ते वाईट ते माझं आहे. आपण सर्वजण मोठे आहात, मी लहान आहोत याची मला पुरेपूर जाण आहे. ईश्वराच्या कृपेबरोबर त्या दत्तात्रयांच्या कृपेबरोबर आपण सर्वांचेही आशीर्वाद आम्हाला लाभावे हीच त्या दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आजचं हे कीर्तन श्री दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करतो आणि एकच मागणं मागतो जे संत तुकारामाने मागितलं. हे चिदान देवा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. तुझं काही नावाची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी घेते माझी सर्व जोड. सर्वे मुखेर संकला साधू संग देवा सरला, संग देवा सरला साधू संग देवा सरला. तुला म्हणे गर्भ वाजून घालावे आम्हाचे, घालावे आम्हाचे तुझे घालावे आम्हाचे. तुझं काही नावाची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी घेते माझी सर्व जोडी.
नादनिरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः।